हा एक मात्र ती गोष्ट सांग आता कधी कधी मात्र शेतात पीक पाणी व्यवस्थित येत नाही, कांदे व्यवस्थित येत नाही, कामून व्यवस्थित येत नाही कांदे, आणि तुमचे कर्ज मिटत नाही, कामून मिळत नाही. तुम्ही कांदे लावताना वेगळीच गुणगुण, कांदे निंदताना वेगळी गुणगुण, कांद्याला पाणी भरताना वेगळीच गुणगुण. म्हणजे पिक्चरचे गाणे, याचं कुठलं त्याचं कुठलं, ते असं झालं ते तसं झालं, त्याचं गेलं हे आलं ते गेलं ते झालं, त्याचं जमलं त्याचं तुटलं त्याचं मोडलं. जाऊ दे ना मरू दे ना, ते काय कुठं करून काय फायदा आहे त्याच्यातून. हा कांदे लावताना वेगळंच कुठणे, याचं त्याचे कुटळे उटळे, त्याच्यानंतर कांदे निंदताना वेगळे, कांद्याला पाणी भरताना वेगळे कुटळे, कांदे खाद मारताना वेगळे कुटळे. आता कमीत कमी खाद मारताना ती खाद त्याला लागू तरी झाली पाहिजे का नाही. हा मग कमीत कमी खाद मारताना तरी तुम्ही देवाचं चिंतन करा. हा जेवण करताना आपण म्हणतो ना काही चिंता करू नका, जेवण करताना जर भांडणं केले तुम्ही तर ते जेवण झाल्यानंतर तुम्ही बाहेर सावरणार. हा कांदे लावताना वेगळं कुटळे, कांद्याला पाणी भरताना वेगळे कुटळे, निंदताना वेगळे कुटळे, खाद मारताना वेगळे कुटळे. पुन्हा मात्र कांदे खाडताना वेगळे कुटळे, कांदे खाडताना वेगळे कुटळे, आणि कांद्याचा ट्रॅक्टर भरले का मग ते द्यावा पाय भर का आता. मग आता देव पाहिजे. हा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, सावत्यानं केला म्हणा, सावता महाराज म्हणा करत होते त्याचे म्हणजे कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा आहे. आता ते असे म्हणत होते. आता आपलं पाहिलं तुम्ही म्हणून परेशान्या झाल्या सगळ्या. रिकाम बसतच नाही, जे काम करायचं त्या कामामध्ये तुम्हाला भरभरून यश यावा ना, त्याच्याकरता ते काम करताना देवाचं चिंतन करा ना. याचे त्याचे कुटळे करण्यापेक्षा त्याचा फायदा काय नेमकं. म्हणून मात्र इथंही मना सज्जना भक्तिपंथीची जावे, तेथे जे भावे ते स्वभावे करावे. म्हणजे तिथं मात्र त्या पद्धतीनं तुम्ही अनुभव घ्या, त्याच्यातून फायदा असेल तर करायला काय हरकत नाही, करायला काय हरकत नाही. तंबाखू खाणारी, गुटखा खाणारी, दारू पिणारी, किलमी घेणारी, वडणे, आता हे माणसं, या माणसाने 2-3 गुण सांगून टाकावं आम्हाला फायदा काय त्याच्यात. फायद्याच्या 2-3 गोष्टी जर सांगितल्या ना आपण पण सुरू करू ना. त्याला काय लागतं तो फायदा का त्याच्यापासून शांत झोप येते, एखाद्यानं बांगला बांधला, एखादा पंतप्रधान झाला बुवा, तो मग खाता खाता बाटली पेता पेता दारू पेता पेता. सांगून टाकू आम्हाला 2-4 असे फायदे, 2-4 फायदे आपण सुरू करू ना. फायदे मस्त करायला काय हरकत आहे. दारू बनवणारे जे आहे ना, दारू बनवणारे ते चाटून सुद्धा पाहत नाही बघा कशी झाली कशी नाही. ते म्हणते आपल्याला विचारते कशी काय वाटली. अरे तू चाटून पाहिजे ना, त्याला माहिती हिला चाटलं की तिनं आपल्याला चाटलंच समजायचं. नाही बरोबर आहे ना, तिला आपण चाटलं, चाटून पाहिली की तिनं चाटलंच समजायचं आपल्याला. अहो दारू पिणार आहे, दारू करणार आहे, बंगले ऐकले हो, घरातले भांडे ठुले, गाण उसन पासनवर उधाऱ्या पाधाऱ्या करून ठेवल्या. दारू विकणार ना बंगले बांधले, दारू विकणार रे 4 व्हीलर गाडीत फिरू राहिली, इन बिन करीत. एक दारू विकणार म्हणतो इन बिन सूटबीट घालून चांगलं 4 व्हीलर गाडीत. म्हटलं का तुम्ही कोणत्या सर्व्हिसला, काही नाही आपलं 90चा धंदा आहे. म्हटलं वा चांगलं आहे. म्हणजे ते पाहिजे ते तुम्ही तिकडे लोळा नाही तर गटार लोळा नाही तर काही करा तिकडे, भांडे गांठव नाही तर बांगला आहे का. परंतु असा विचार करायचा नेमकं, जर समजा दारू पिऊन जर एखादा मुख्यमंत्री जर बनला असेल ना, निश्चित मात्र आपण प्या. त्याच्यात केवढा खर्च करायच्या ऐवजी ना तुमच्या लेकरा बाळांना मात्र 2 रुपयाचं तुम्ही चांगलं खाऊ घाला आणि तुम्ही स्वतः चांगले खाऊ. माझ्या घरा एखादी गाडी घ्या, दारू पित त्याच्यात खर्च करण्यापेक्षा गाडी घ्या ना, देवदर्शनाला जा गाडी बसून, लाभदायक होईल ते. कांदे वांगे लावा, या गोष्टी करा ना, त्याच्यातून फायदा नाही ते मात्र करते का. मग समजायचं याचं डोकंच नाही तुम्हाला विचार करायवर. दारू पिऊन मग मात्र काय म्हणतो, आई कळत नाही, आईला काही बोलते, बहीण कळत नाही, बहिणीला काही बोलते, बायको कळत नाही, बायकोला काही होते, पोरं कळत नाही, पोराला काय होतं. याकाना देवच फेकून गेले, त्याला देवही कळा ना.
शेणाचं ताट ठेवा बरं. ते बरं कळतं त्याला शेणाचं ताट. का शेणाचं ताट लगेच खायला सुरुवात करत. ते बरं कळतं. तिला देव कळाना, आई कळाना, वडील कळाना, बहीण कळाना, भाऊ कळाना, आणि शेणाचं ताट कळतं. किती मोठा कार्यक्रम. म्हणून मात्र अशा पद्धतीनं जसं वाटेल तसं पद्धतीनं करा. फक्त मनाने विचार करा. आपल्याला फक्त एवढं सांगायचं होतं, मनाने विचार करा हे करतोय हे चांगलं आहे का नाही, असं करा. आणि कबीरदास महाराजांच्या दोहाप्रमाणे करा बरं. कबीरदास महाराजांच्या दोहाप्रमाणे करा. का कबीरदास महाराज एका दोह्यामध्ये म्हणते, जब हम पैदा हुए, जब हम पैदा हुए लोग हंसे हम रोए, जब हम पैदा हुए लोग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो लोग रोए हम हंसे, ऐसी करनी कर चलो लोग रोए हम हंसे. आता ही गोष्ट मात्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अनुष्ठानाच्या कालावधीमध्ये आम्ही तुम्हाला काही देत नाही, फक्त तुमच्या सानिध्यात राहतो. पण जेव्हा अनुष्ठानाची सांगता होते ना, त्या टायमाला प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असतं. काय देतं आपण? तुम्हाला आम्हाला सुरशी वाटत नाही. काय दिलं आपण? असं काहीतरी करून दाखवा का आपल्या सानिध्यात 2 दिवस 4 दिवस एकंदर राहिले ना, त्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं पाहिजे. बस अशा पद्धतीनं काहीच नाही. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, हे सर्वात श्रेष्ठ आहे. लोकांना काही नाही हो, देऊन घेऊन मात्र ते काही पुरत नाही. परंतु ते अगदी सत्य, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, बस याच्याशिवाय मात्र दुसरं काहीच नाही. मात्र ह्या गोष्टी मात्र एकदम उघड आता इथं पाहणारे, इथं राहणारे काय वाटतं, शेवटच्या क्षणाला अनुष्ठानाची सांगता झाल्यानंतर बरेच जण मात्र इथं अनुष्ठानाला बसले. प्रत्येक ठिकाणी मात्र तीच गोष्ट घडते. काय देतो? काहीच नाही, फक्त तोंडात गोड आहे. आज शिवटिकडी मात्र प्रत्येक गावापासून 4-4, 5-5 किलोमीटरच्या अंतरात. आम्ही तिथं जर असलो ना तर रात्री 2-2, 2:30 वाजेपर्यंत, 3-3 वाजेपर्यंत लोक बसून राहते एवढ्या जंगलामध्ये. कशामुळं? आपल्या तोंडातला शब्द ओढ आहे. म्हणून मात्र त्याच आशेनं असं सुद्धा आपल्याकडून सुद्धा असं कार्य घडावं. कबीरदास महाराजांच्या दोहासारखे आपला जन्म झाला ना, त्या टायमाला आपण रडत होतो, लोक हसत होते. आपण रडत होतो, लोक हसत होते. मला नातू झाला, मला मुलगा झाला असं. पण असं काहीतरी कार्य करून दाखवा तर लोक आपल्या कार्यावरती रडतील आणि आपल्याला हसतील. का बरे होते काही गोष्टी मात्र हे. म्हणून या दोहाचा अर्थ समजून घ्या. झालेली शिव आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करू. जागेहून दर्शन करून आपल्या जागेवर. हरिओम हरिओम.